नमस्कार. story.com या लाईव्ह फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गेल्या वर्षी याच वेळेस नागपूर अधिवेशनामध्ये एक मुद्दा चर्चेत होता, तो म्हणजे बीड जिल्ह्यातील एक सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण. त्या हत्या प्रकरणाने गेल्या वर्षीचं हिवाळी अधिवेशन हे गाजवून सोडलं होतं, ते म्हणजे बीड जिल्ह्यातल्या आमदारांनी. त्यातलेच एक आमदार आपल्या सोबत आहेत, ते म्हणजे संदीप देशमुख. संदीप देशमुख हेच पहिले आमदार आहेत ज्यांनी या गोष्टीचा विधान भवनामध्ये आवाज उठवला होता. सर, आज एक वर्ष झालं या प्रकरणामध्ये, पण एक जो आरोपी आहे तो आरोपी कृष्ण आंधळे आजपर्यंत सापडत नाहीये. हे बघा, अधिवेशनामध्ये हा पहिला प्रश्न मी उचलला होता. पोडियम वरती पण पहिल्या या विषयावरती बोललो होतो. आणि माझं आज सुद्धा जे म्हणणं आहे, तुम्ही जे आरोपी सापडत नाही ह्याच्या मागचं कारण आहे, जे वाल्मिक कराडचं 20 दिवसामध्ये जो काही फरार होता आणि त्या 20 दिवसामध्ये ते सीडीआर जर तपासली तर त्याचा वरद हस्त कोण आहे हे समोर येईल. आणि जो कुणी आरोपी फरार म्हणतात त्याच्या संदर्भात काय बरं वाईट झालं तर तो माणूस सांगू शकतो ते सीडीआर तपासली. तुम्हाला काय वाटतं, पोलीस या बाबतीत योग्य प्रकारे तपास करते का? हे आमचं लक्ष आहे. प्रशासन ह्या संदर्भातलं तपास चालू आहे त्यांचा. आम्ही सरकारी वकिलांशी पण जे कुल्यांना आहेत त्यांच्याशी बोलणं आमचं चालू आहे. आणि या प्रकरणामध्ये सर्वच जिल्ह्यातले आमदार असतील, मनोज दादा असतील, ह्यांचं पूर्णपणे त्याच्यावरती लक्ष आहे. थोडं सुद्धा आम्हाला काहीतरी बरं चुकीचं असं वाटलं तर आम्ही कुणीच शांत बसणार नाही. जोपर्यंत वाल्मिक कराड ह्याला फासावरती सोडवणार नाही आम्ही शांत बसणार नाही. हे होते आमदार संदीप क्षीरसागर. जोपर्यंत वाल्मिक कराड या व्यक्तीला फासावर चढवणार तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असं संदीप क्षीरसागर यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकसह मी प्रकाश पाटील, story.com नागपूर.